इन्फर्टिलिटी, थायरॉईड, हार्ट डिसीज हे आजकाल किती ऐकण्यात येत आहे. कदाचित याचं एक लपलेलं कारण आपल्या घरामध्येच आहे. मी सुद्धा आधी असेच करत होती. जुन्या प्लॅस्टिकच्या बॉटल्स जमा करणे, फ्रीजमध्ये ठेवणे, कारमध्ये उन्हात सोडून येणे आणि प्रत्येक घराची तर सवयच असते प्लॅस्टिकचे डब्बे जमा करणे. प्लॅस्टिकमधून मायक्रोप्लास्टिक्स आणि नॅनोप्लास्टिक्स रिलीज होतात. मायक्रोप्लास्टिक ते एका तिळा एवढे असतात आणि नॅनोप्लास्टिक आपल्याला दिसतसुद्धा नाहीत. नॅनोप्लास्टिक्स आपल्या ब्लड, लंग्स, हार्ट, पोटामध्ये आणि इवन रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये जाऊन पोचले आहेत. सायंटिस्टने शोध काढला आहे की प्लॅसेंटामध्ये सुद्धा आता मायक्रोप्लास्टिक्स आढळले आहेत. त्यांनी त्याचं नाव दिलं आहे प्लास्टिसेंटा. आणि 1 लिटरच्या वॉटर बॉटलमध्ये 2 लाखापेक्षा जास्ती प्लॅस्टिक पार्टिकल्स असतात. त्यामधले 90% जास्ती नॅनो पार्टिकल्स. बऱ्याच घरांमध्ये रोज प्लॅस्टिक चॉपिंग बोर्ड वापरलं जातं आणि गरम चहा गाळण्यासाठी सुद्धा प्लॅस्टिकचे स्ट्रेनर्स हे तुमच्या हेल्थसाठी खूप डेंजरस आहे. आणि आपण जे गरमागरम स्विगी झोमॅटोमधून फूड ऑर्डर करतो ते तर प्लॅस्टिक कंटेनर्समध्येच येतं. त्या गरम फूडमध्ये किती प्लॅस्टिक मिक्स झालेलं आहे आपण त्याचा अंदाज पण नाही लावू शकत. तर आता एक छोटी हॅबिट बदला. प्लॅस्टिक बॉटल्स रियूज करू नका. ग्लास, स्टील किंवा मातीचे पॉट्स वापरा. गरम फूड कधीही प्लॅस्टिकमध्ये स्टोअर करू नका किंवा त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये पण येऊ देऊ नका. मी सुद्धा या छोट्या छोट्या हॅबिट्स बदलल्या आहेत कारण या छोट्या हॅबिट्सनीच आपल्या लाँग टर्म हेल्थवर खूप अफेक्ट होतो. अशा हेल्थ टिप्ससाठी फॉलो करा पॅथोलाईफ आणि ही रील सेव्ह करा आणि शेअर करा ज्यांच्या घरामध्ये प्लॅस्टिक्सचा वापर खूप जास्ती होतो.